पासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. उद्या जर पुणेकरांनी सत्ता तुमच्या हाती दिलीच, कुठून सुरुवात करावी लागणार आहे या सगळ्या 7 वर्षांचा भर काढण्यासाठी? सगळीकडूनच प्रत्येक लेवलला पाण्याच्या प्रश्नांचं नियोजनात काम करायला लागेल. एक इफेक्टिव्ह यंत्रणा कचऱ्याची जी आधी होती ती पुन्हा स्थापन करावी लागेल. शिक्षणासाठी बारीक लक्ष घालून अनेक चांगल्या संस्था आहेत ज्या शिक्षणात मदत करायलाही तयार असतात. CSR असतो आणि सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत. शिक्षण असेल, आरोग्य, पुण्यात एवढे डॉक्टर्स आहेत जे मदत करायला तयार आहेत. त्यांची मदत घेऊन जसं आम्ही अनेक वॉर्ड्समध्ये 10 रुपयामध्ये सोनोग्राफी, 10 रुपयामध्ये एक्सरे काढतो किंवा मोफत मुलांचं शिक्षण करतो, डिजिटल स्कूल झालेल्या आहेत, ही सगळी यशोगाथा आहेत ना. ट्राईड अँड टेस्टेड मॉडेल्स आहेत. त्याची फक्त स्केलिंग करण्याची गरज आहे, बाकी काय. बरं, पण लोकशाहीला मानणाऱ्या तुम्ही आहात, तुमचा पक्ष आहे. मग दुसरीकडे ज्यावेळेला अजितदादांवरती महेश लांगेंकडून एकेरी भाषामध्ये त्यांच्यावरती टीका केली जाते आणि त्याच्या समर्थनार्थ ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस येताना SRA संदर्भातला एक सगळ्यात मोठा इशारा देतात, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एकतर ते त्यांचे संस्कार आहेत. प्रत्येकाने आपली समोरचा कसा वागतोय आपण कंट्रोल करू शकतो, पण आपण कसे वागू शकतोय आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी एकेरी दुहेरी काही त्यांनी केली तर मला असं वाटतं की ते त्यांचे संस्कार आहेत. आम्ही आमच्या संस्कारात आमची लक्ष्मणरेखा आम्ही कधीच केलेली नाही क्रॉस आणि कधी करणारी नाही. कारण का आमच्यावर माननीय आम्हाला अतिशय प्रिय असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत. त्याच्यामुळे समोरचा कितीही बोलला तरी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं. कधीतरी सायलन्स हॅज मोर पॉवर देन वर्ड्स. त्याच्यामुळे अशा गोष्टीत मी काही एंगेजमेंट पण करणार नाही. आणि ह्या तू मेमेमध्ये वगैरे ह्याच्यातून तुमच्या माझ्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. माझं म्हणणं आहे त्यांनी बोलायचं असेल कोणीही तरी रोटी कपडावर, मकान, गटर, मीटर, वॉटरवर बोलूया ना आपण. तू मेमे करून जर तू मेमेच करायचे असेल तर तो एक वेगळा अजेंडा असू शकतो, एक वेगळा वेळ असू शकते. आणि आरोप जर तुम्ही करत असाल तर एक यंत्रणा आहे ना ते करायला. मग सोयीप्रमाणे तुम्ही ती यंत्रणा वापरता, मग हे लोकांची गद्दारी आहे ना. बरोबर आहे. मात्र या गद्दारीसाठी नेमकी कारणं कुठली आहेत? त्याचबरोबर आपण केवळ पुणे, पिंपरी चिंचवड पुरती नव्हे, मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या एकूण 29 महापालिकांसंदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मात्र यामध्ये मतदार राजा आहे तरी कुठे? बिनविरोध निवडीचा एक नवा पॅटर्न राज्यामध्ये जन्माला आलेला आहे. त्याविषयी सुप्रियाताई काय म्हणतात जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.